महिला कालही कमजोर नव्हते, आजही नाहीये. म्हणजे इतिहास चालून बघा, जेव्हा जेव्हा परिवर्तनाचे येते तेव्हा महिलेचं पाऊल पडले. राजमाता जिजाऊंनी जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलंच नसतं तर दोन दोन छत्रपती महाराष्ट्राला भेटले असते का? नसते भेटले. किंवा रमाईंनी बाबासाहेबांना त्यावेळेस सांगितलं असतं का तुम्ही काही शिकायचं नाही, जाऊ दे ती लोक त्यांचं ती बघते, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला भेटले असते का? आपण सावित्रीबाईंना बघितलं असतं. पहिल्याच दिवशी लोकांनी शेण फेकलं, दगड फेकले, शिव्या दिल्या. सावित्रीबाईंनी जर येऊन सांगितलं असतं ज्योतिबांना जाऊ दे त्या बायका त्यांचं त्या बघतील, मी नाही जात शिकवायला, तर ज्या खुर्च्यांवर आज आपण बसलोय, अगदी या खुर्चीपासून तर पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत महिला बसू शकते, ती बसू शकली असती का? नाही. म्हणजे त्याच्या मागे आयांचा त्याग खूप मोठा आहे. मग जर आपण राजमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाईच्या लेकी आहेत की नाही? ते जाऊ दे, तुम्ही सांगा ताई, तुम्ही जुनं सांगता. आताच महाराष्ट्र सरकार कोणी बसवलंय? कोणी बसवलंय तुम्हाला नाही माहिती? अगं बायानं तुम्ही बसवले ना. प्रत्येक उमेदवार सांगतो जो निवडून आलाय का आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींनी निवडून आणले. पडलेला पण प्रत्येक उमेदवार तुम्हाला 5 वर्ष शिव्या देणाऱ्या बायकांनी फसवले. त्याच्यामुळे अख्खं महाराष्ट्र सरकार जर तुम्ही बसू शकता तर परिवर्तन कोण करू शकताय? तुम्हीच करू शकता. आपण महिलाच करू शकतो. पुरुषांची साथ आहे आपल्याला. मी आधीच सांगितलं, आपल्याला पुढे जायचंय की विरुद्ध उभं राहायचं असं नाही. त्यांची साथ आहे म्हणून एवढी संख्या महिलांच्या कार्यक्रमाला आहे ना. मग जर एवढ्या हुशार आपण आहे, मग वोटिंग करताना आपण विचार करून केला पाहिजे. 5 वर्षासाठी आपण नेता घेतोय तो बघून घेतला पाहिजे. मी तर म्हणेन वाचवून घेतला पाहिजे. तर त्यांनी आतापर्यंत आपल्यासाठी, आपल्या एरियासाठी, आपल्या वार्डासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी समाजकार्य केलंय का? तर त्यांना मी वोट देते. जर त्यांनी दादांनी एवढ्यातच सांगितलं 4.5 वर्ष शांत राहायचं, शेवटचे 5 वर्ष उठायचे, असं चाललंच नाही पाहिजे. आपण चालूनच नाही घेतलं पाहिजे. नाही, तुला उभं राहायचं, तुलाच काम केलं पाहिजे. स्वतःच्या खिशातून नाही, पण गव्हर्नमेंटचं ते काम केलं पाहिजे. ज्या सरकारी योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर हे काम टाइम केलं पाहिजे. त्याच्यासाठी 5 वर्षातून घेणारा राजकारणी हा आपण बघून घेतला पाहिजे. त्यांनी आतापर्यंत आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या एरियासाठी काहीतरी केलंय का? ठीक आहे, थोडं केलंय, पण त्या निवडून आल्यानंतर आपल्यासाठी काय करणार? निदान जेव्हा आपल्याला अडचण येते तर आपल्या बाजूला उभा तरी राहणार आहे का, याची गॅरंटी आपण घेतली पाहिजे. तर टाइमवर ते बटन आपण दाबलं पाहिजे. कोणीतरी सांगतो, कोणीतरी बोलतो म्हणून आपण बटन नाही दाबलं पाहिजे. कारण आपण राजमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाईच्या लेकी आहे. आपल्या आया एवढ्या हुशार आहेत तर मुलींनी पण हुशार राहिलं पाहिजे. एवढं राजकारण आपल्याला शिकता आलं पाहिजे. या 2 गोष्टी जिजाऊ महिला सबलीकरण करत असतात. बाकी आता जिजाऊचं एवढं काम सांगितलं तर बदलापूरला त्याचा काय फायदा? तुमच्या शाळा जव्हार, मोखाडा, वाडा, भिवंडी, शहापूर पर्यंत आहे. आम्हाला काय त्याचा उपयोग? तर तुम्ही जी नीटच्या क्लासेसची सुविधा झडपोलीच्या शाळेत 9वी पासून राहण्याची व्यवस्था आहे, आपण विद्यार्थी पाठवू शकता. कारण जी नीटचा रेट तुम्हाला माहिती, बाहेर कमीत कमी 3 लाखाच्या वरती त्या क्लासेसची फीज आहे. त्या क्लासेसची सुविधा आपल्या झडपोलीच्या शाळेत 9वी पासून आपण विद्यार्थी पाठवू शकतो. त्याचबरोबर 10वी झाल्यानंतर 11वी 12वी साठी पाठवू शकतो. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स जी नीट आणि IITच्या क्लासेसची सुविधा तिथे आहे. आपण 11वी 12वी साठी तिथे विद्यार्थी पाठवू शकतो. त्याचबरोबर मिलिटरी असो, अग्निशामकची भरती असो किंवा त्याची तयारी असो, पोलीस भरती असो, हे सगळं भरतीपूर्व प्रशिक्षण झडपोलीला 12 महिने चालू असतं. आपण आपले विद्यार्थी तिथे पाठवू शकतो. UPSC, MPSC साठी आपल्या बदलापूरमध्ये वाचनालय दिलेले, त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. सोनोग्राफी सेंटर आपल्या बदलापूरला दिलेले, त्याचा उपयोग आपण करू शकतो. फ्री क्लिनिक दिलेले, त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर अँब्युलन्स दिलेले, दादा एवढेच बोलले का ऑपरेशन घेऊन जायचे असतील तर आपली अँब्युलन्स आहे, आपण घेऊन जाऊ शकतो. ज्याची आर्थिक व्यवस्था आहे त्यांनी डिझेल टाका आणि घेऊन जा, ड्रायव्हर आणि गाडी उपलब्ध असते. तर आपण अशा प्रकारे जिजाऊचा उपयोग करून घेऊ शकतो. बाकी महिलांसाठी तर तुम्ही सांगाल ते प्रशिक्षण देण्याची जिजाऊची पूर्ण तयारी. फक्त मी सांगितलं तसं 8 एकच आहे, तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आज नाही राहिलं तर 60-70 नंतर तुम्हाला कोण सांगणार आहे का, हे बाई तुला आईवरची
शिकवते. सांगणार आहेत का? नाही सांगणार. आज वेळ तुमची आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. माझ्यासाठी किंवा जिजाऊसाठी किंवा घरच्यांसाठी नाही तर तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे, ती आपण ओळखली पाहिजे. बाकी तुमचं प्रेम असंच राहू दे. 17 वर्षाचं जिजाऊ थाटात काम करते. भरपूर ऊन पाऊस जिजाऊनी बघितलेले तरी जिजाऊ जर थाटात उभी आहे 17 वर्ष झाली तर मोठ्यांच्या आशीर्वादावर आणि छोट्यांच्या सहकार्यावर उभी आहे. तर तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ.